औरस चौरस या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. ये शेर या ये गजल मैं कहता हूँ कि शादीशुदा लोगों के लिए है, जिनकी एक दूसरे से शादी नहीं हुई, दूसरी जगह हुई. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे. दत्तप्रसाद सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. अगदी सुरुवातीलाच आपल्या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं. हा एक कुर्ता आहे, पण हा फक्त कुर्ता नाहीये. याच्यावरती छान आमचा एक मित्र आहे चिन्मय केसकर म्हणून, त्यांनी ही कॅलिग्राफी केली आहे. माझा लाडका शेर आहे. पडते बेखुर से है शबनम को पनाह की तालीम. वाह वाह, क्या बात आहे. चालेल, आपण सुरुवात करूया. एक गझल गायक म्हणून किंवा एक संगीतकार म्हणून पेक्षा पण गझल गायक म्हणून तुम्ही जास्त आजकाल लोकांपर्यंत पोहोचलेला आहात, लोकांना माहिती झालेला आहात. तुम्ही गझल जास्त गाता. इनफॅक्ट गझलच जास्त गायलेले आहेत. मी गझलच गातो. असंच का, म्हणजे गझलच का गावीशी वाटली? लहानपणापासून मी गझल ऐकत आलो, अगदी बालपणापासून. म्हणजे मी अगदी 7-8 वर्षाचा असल्यापासून मी गझल ऐकत आलोय. ती सोय माझ्याकडे त्या काळी कोकणात उपलब्ध होती. हे खूप नशीब माझं. तेच आवडत गेलं. पुढे म्हणजे माझ्या घरात रेडिओ संस्कृती इतकी फारशी नव्हती. रेडिओ म्हणजे किशोर कुमार, मोहम्मद रफीवाली जी, लता मंगेशकर, हिंदी गाणी, हे माझ्या घरात नव्हतं. माझ्या घरात मराठी भावगीत, कामगार सभा 11ची, ते जे सगळं होतं ते वातावरण होतं घरात. पण ते कधी माझ्याकडनं गायलं नाही गेलं. मी मुळात होतो तबला वादक. अगदी लहानपणी वादक म्हणजे माझा तबला वाजवायला आवडायचा असं. तर ते मी तबला वाजवायचो, एवढं करायचो. ती गाणी ऐकायचो. हिंदी गाणी कधी ऐकलेली नाहीत, सिनेमाची गाणी कधी ऐकलेली नाहीत. आणि पुढे अनुप जलोटा वेव्ह जी आली, त्याच्यात मी गुणगुणायला लागलो. मग त्या काळात असे लाखो मुलं होती अशी की जी ऐसी लागी लगन म्हणायची. तर त्याच्यातलंच मी पण एक होतो. पण त्या काळात कसं असतं की तुमच्या घरात जर तुमचे आई वडील सूर कळणारे असतील तर त्यांना कळते की बाबा सुरात गातो. म्हणजे ते होते तुमचे आई वडील सूर कळणारे? उत्तम. त्यामुळे हा सुरात गातोय. आणि हा त्याच्यातली जी अनुप जलोटांची जी डिफिकल्ट गाणी आहेत ती पण तो इझिली गातो. अशी कशी गातो हा? ते राग बदल वगैरे जे त्याच्यात, एका चदरिया झिनी रे झिनी नावाचं गाणं आहे, त्याच्यात ते ये राग देस आहे, नंतर मग मालकंस आहे, काफी आहे, एकाच गाण्यामध्ये असे ते वेगळे वेगळे ते दाखवतात. असे त्यांनी हे केलं होतं. ती कॅसेट आमच्याकडे होती. तर ते सगळं मी अगदी बरोबर म्हणायचो. अशी तेव्हा अनेक मुलं म्हणत होती, नाही असं नाही, पण मी म्हणायचो आणि हे माझ्या आई वडिलांना आवडलं. आणि मग शाळेत पहिल्यांदा गॅदरिंग मध्ये भजन म्हटलं. ऐसे लागी भजन 7वी. त्याच्याही पूर्वी गझल म्हटली होती एकदा, पण तेव्हा एक गोंधळ झाला होता. चांद अंगड़ाइया ले रहा है, चांदनी मुस्कुराने लगी, अशी गझल अनुप जलोटांची. ती मी हट्ट करून म्हणायची ठरवली. बाबा म्हणाले खरं म्हणजे नको म्हणू नयेस तू. छोटे कार्यक्रम असायचे आमच्याकडे. जेव्हा आमच्याकडे एक छोटा हॉल आहे आणि तिथे काय कार्यक्रम व्हायचे त्याच्यात, तर त्याच्यात मी ती गझल गायलो आणि त्याच्यात एक शब्द चुकला माझा. तेव्हा ऐकून लिहिण्याची पद्धत होती ना गाणं. किसने बिखरा दिए अपने गेसू, अब घटा और छाने लगी है, ह्या ज्या ओळी होत्या त्याच्यात किसने बिखरा दिए अपने बिसू असं मी लिहिलेलं होतं. मी लिहून घेतलं होतं तसं. आणि मी ते म्हटलं, पण नेमका एक देवगडला त्या कार्यक्रमाला एक कोणतरी उर्दू कळणारा माणूस बसलेला होता आणि तो म्हणाले यार ये असा बेसू नाही होता, गेसू होता है. असं प्रोग्राम संपला तर त्याने मला सांगितलं.
तेव्हापासून दादा म्हणाले आता परत गझलला हात लावायचा नाही, तू मोठा जेव्हा होशील, कॉलेजला वगैरे जायला लागशील, तेव्हा मग गझल गायची वगैरे असं सगळं आहे. तर तेव्हा मी ती भजनं वगैरे गात राहिलो. सगळी शाळा संपेपर्यंत दरवर्षी गॅदरिंगला एक भजन गायचं असं. म्हणजे सुरुवात भजनापासून सगळे हिंदी भजन, मराठी काही नाही. म्हणजे तरी आणि नंतर मी गझल गात गात मी म्हणजे आता पुण्यात जेव्हा शिक्षणासाठी म्हणून जेव्हा मी आलो संगीत शिक्षणासाठी, तेव्हा माझं क्लासिकल मी जरी शिकत असलो तर माझं सगळं लक्ष हे गझल गाणे याच्याकडेच होतं. माझे सर तिथले ओरडायचे मला की तू जर इथे परत गझल गाताना दिसला तर काढून टाकू आम्हाला इथलं तुला असं. पण मी काय गझल गायचं थांबवलं नाही आणि मी गझलच गात राहिलो. तुमचा जो प्रश्न आहे की गझलच का गायलात, तर ती मला गझल सोडतच नाही आणि मी गझलला सोडत नाही. म्हणजे तुम्हाला त्रास झालाय पहिल्यापासून असं गझल गाण्यासाठी? जसं क्लासिकल शिकत असताना सांगितलं की गझल नाही गायची, तरीही तुम्ही गझल गातच राहिला? नाही, तशा पद्धतीचं नाहीये ते. ते काय म्हणायचंय की तू इथे क्लासिकल शिकायला आलायस तर त्याचा रियाज कर ना. तू इथे कधीही क्लासिकलचा रियाज करताना दिसत नाहीस. इथे आपला आला की हा हार्मोनियम काढून बसतो आणि गझलच गायला लागतो. असं माझ्या ललित कला केंद्रात व्हायचं. हा, पण त्यांना मी जे काय गझल वगैरे गात होतो त्याचं कौतुक होतं. त्यांनी असं नाही केलं की हे जे काय चाललंय हे बरोबर नव्हे, असा नव्हता विषय. तो प्रेमाचा ओरडा होता तो मला दिलेला. त्यामुळे मला तिथे तसा प्रश्न नव्हता. कौतुक आहे आपलं हे माहिती होतं. क्लासिकल शिकणाऱ्यांनी गझल गायकीकडे वळणं हे कितपत हे आहे का, की क्लासिकल शिकूनच गझल गायकीकडे वळावं? नाही, हे खूपच वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. या क्लासिकल शिकणे हे क्लासिकल शिकणे आहे. त्याच्यात तुम्हाला मध्येच गझल गावीशी वाटली तर तुम्ही गझल गाणे हा भाग वेगळा विषय आहे. परंतु क्लासिकल गझल गाण्यासाठी क्लासिकल शिकलं पाहिजे का, तर खरं म्हणजे होय, की जेणेकरून तुम्ही बिनचूक गोष्टी मांडू शकाल किंवा असं. पण गझल गाण्याचा म्हणजे गझलचा आणि गायकीचा तसा खरं सांगायचा तर संबंध नाही असं मी मानतो. गझल ही तरन्नुम के साथ म्हणजे थोडीशी चाली बरोबर जाणारी जी गझल आहे तेवढंच खरं म्हणजे गझल असली पाहिजे. खूप गाणं म्हणजे सगळं म्हणजे आता तुमचं क्लासिकल सगळं आता तुम्ही ह्याच्यातच मांडायला लागलाय. इतकं जे गाणं आहे हे गाणं खरं म्हणजे खूप होतं. चालीमध्येच बांधायला हवी अशी गझल हे नाहीये असं म्हणूयात का आपण? तुम्ही अशीही सादर करू शकता, त्याला कुठल्याही चालीतच बांधायला हवं आणि ती गायलाच हवी असं नाही. असं नाही. तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे गझलचं. कधी कधी गझल अशा असतात की त्याला चाल लागू शकते. तो माणूस हातात गझल घेतली की ती चालीत म्हणू लागतो असंही होऊ शकतं. आणि दुसरं असं पण आहे की काही लोकांचं प्रेझेंटेशन असं असतं की आपण गझलला चाल का लावतो असं वाटावं, इतकं त्यांचं प्रेझेंटेशन. नुसतं ते जे रिसाइट करतात ते नुसतं पेश करतात, नुसतं म्हणतात, ते इतकं भारी असतं. आता ह्याला चाली लावून काय करायचंय, जे असंच पोचलंय इथपर्यंत, असं झालं पाहिजे. अशी कुठली आठवतीये गझल की जिला चालीत न बांधता अशीच ऐकायला आवडतीये किंवा आहे अशी पटकन आठवतीये का कुठली? आता तूने ये फूल जो जुल्फों में सजा रखा है, एक दिया है जो अंधेरों में जला रखा है, एवढं म्हटल्यानंतर आहा हा असंच होतं. आता ह्याला आपण चाल लावूया हा असं मनात येत नाही. परंतु ते आता आम्हाला आमच्या मेहदी हसन साहेबांकडनं डायरेक्ट मिळालंय, चाल लावूनच मिळाली ती गझल. त्यामुळे आम्हाला ती वाह असं आहे आमच्यासाठी ते. परंतु अशी एखादी गझल जर घेतली की जी अशी सरळ आपल्या हातात येऊन पडते तर तिला चाल लावण्याची गरज नसते बऱ्याच वेळा. म्हणजे असं नाही की चालीत बांधायलाच हवं वगैरे नाही, तुम्ही ती अशी सादर करून अशी पोचवू शकता खरं म्हणजे. आणि मग हे सगळं तुम्ही गझल गात राहिलात,
म्हणजे तुम्हाला क्लासिकल बेस होता तरीही तुम्ही गझलकडेच वळलात, गझलच गात राहिलात. गझल चूज केली तुम्ही थोडक्यात, किंवा तुम्ही म्हणालात की गझल मला सोडत नाही. मग एक मराठी, देवगडातून कोकणातून आलेला मराठी माणूस आणि एवढ्या अस्खलितपणे, म्हणजे आपण अस्खलित हा शब्द मराठीसाठी वापरला, अस्खलितपणे उर्दू गझल गातोय. आश्चर्य वाटलं असेल लोकांना. हो, ऍक्सेप्टन्स किती होता? खूपच. म्हणजे मी जेव्हा संस्कृती नावाच्या एका हॉटेलमध्ये गायचो, 4-4.5 वर्ष मी जवळपास रोज संध्याकाळी गात असे तिथे. तर तिथे कितीतरी माणसं यायची. आता तिथे असा सेटअप होता सगळा की तिथे समोर काही जेवणाच्या पंक्ती उठत नव्हत्या, फक्त मला गाण्यासाठी एक वेगळी ही होती. आणि तिथे लोक ऐकायला येऊन बसायचे आणि ऐकून जायचे असं. पण तिथे इतक्या पद्धतीची लोक जगातून आलेली इतकी समोर नाही येऊन गेले, पण त्यांनी कोणीही मला कधीही तलफ्फुज म्हणजे तुमचे उच्चार, उर्दूतले उच्चार, याच्यासाठी कधी मला कोणीही टोकलेलं नाही की ये गलत है किंवा असं. ते म्हणायचे आपका नाम क्या है, मग मी माझा दत्त प्रसाद रानडे. आप रानडे हो, रनाडे हो असं और फिर भी आप मराठी हो असं त्यांचं व्हायचं. लगता नहीं है असं ते म्हणायचे. त्यामुळे मला ते बक्षीसच होतं कायम. आता म्हणजे ती टॅगलाईन कोणी लावली नाही तुम्हाला की मराठी असून असं नाही झालं ते, कारण माझं नाव माहितीच नसायचं ना. डायरेक्ट येऊन तो माणूस विचारत होता मला. इकडे ज्या वेळेला तुम्ही आलात, म्हणजे पुण्यात आला, आधी तुम्ही म्हणालात की एका हॉटेलमध्ये वगैरे गात होतो, किंवा देवगडमध्ये सुरुवातीला गझल गायल्यानंतर ती सुरुवात झाली, स्वतःचे कार्यक्रम करायला लागलात. गझलशुदा असेल, सोबतीचा करार असेल, मेहफिल पण तुम्ही केली, असे स्वतःचे कार्यक्रम तुम्ही करायला लागलात. तर त्यावेळेला मग तो फक्त गझल ऐकणारा एक टार्गेटेड ऑडियन्स येत असेल त्याला, तो अनुभव कसा होता तुमचा? याचा असं आहे की आता टार्गेटेड ऑडियन्स म्हणायला इथे कुठला ऑडियन्स आहे हे आधी मुळात पुण्यासारख्या ठिकाणी मला काहीच माहित नव्हतं. मी तसा तेव्हा नवीन, जेव्हा माझा पहिला प्रोग्राम झाला तो 97 साली झालाय, तेव्हा मी बच्चे होतो अगदी. पण तेव्हा इथल्या काही माझ्या मित्रमंडळींनी हे लोक गझल ऐकणार आहेत, हे लोक आहेत असं सांगून बोलवून त्यांना तिथे आणलेलं होतं. आणि ते मला मिळाले, तेच मला इतके चांगले लोक भेटले की त्याच्यातून मला गुरु पण मिळाले. आणि असं सगळं झालं, म्हणजे सहज झालंय. मला गुरूंबद्दल ऐकायला आवडेल तुमच्या. मी अनेक लोकांकडनं थोडं शिकलोय. रवी काका दाते यांच्या समोर बसून मी म्हणजे अगदी हार्मोनियम घेऊन गझलची चाल शिकण्यापासून त्यांच्याकडे शिकलोय. त्याच्यानंतर माझे सतीश टंगसाळे नावाचे एक मित्र आणि गुरु आहेत, वामेक अली खान म्हणून एक आहेत. हे सगळे लोक मला गझलचा माहोलच माहिती नाही अशा ठिकाणून मी आलेला आहे किंवा हे जे आहे, तर त्यांनी मला गझलच्या माहोलची पूर्णपणे ओळख करून दिली. असे ते दोघे जण आहेत. मग मला काही दिवसांसाठी डायरेक्ट मेहदी हसन साहेबांकडे शिकण्याचा योग आलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आसिफ मेहदी यांच्याकडे पण मला, ते आसिफ मेहदी पुण्यात आले होते ते काही कारणासाठी, तेव्हा 1-2 महिने मला त्यांच्याबरोबर राहता आलं, त्यांच्याबरोबर मला त्यांच्याकडे शिकता आलं. असं शिकता आलेलं आहे. सगळ्यात पहिले माझे गुरु वडील आहेत माझे. आई आहे. हो. नाही, ते म्हणजे शब्द प्रधान म्हणजे काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. त्यामुळे हे तू आता गायला असले मला पोचलं नाही असं सांगायचं, तेच सांगू शकत होते ना मला. पहिले गुरु ते असं. त्यामुळे हे सगळे माझे गुरु आहेत. अजूनही खूप गुरु आहेत, सगळेच गुरु आहेत. म्हणजे तुम्ही अजूनही शिकताय असं म्हणायला हरकत हो. रोजचा अरे प्रत्येक मैफिल शिकण्यासाठी प्रश्नच नाही. रोज शिकतो आणि अजूनही पूर्णत्वाला गेले पूर्णत्व वगैरे तिथपर्यंत काहीच नाही. सध्या रील वगैरे असं फार चाललंय, म्हणजे 30 सेकंदाचे 15 सेकंदाचे रील टाकायचे आणि
जे काही पोचवायचं ते 15 सेकंदात पोचवा, 30 सेकंदात पोचवा. अशा जमान्यामध्ये एक तो गझलचा जो असा ठेहराव असतो, एक संथपणा आहे, तो लोकांपर्यंत पोचवताना त्रास नाही होत? किंवा काय वाटतं, कसा पोचवावा लोकांपर्यंत किंवा कसा पोचवता तुम्ही? त्याला चिकाटीच लागते, दुसरं काही नाही. आता हा गझल शुदा नावाचा मी जो कार्यक्रम सुरू केलाय, तर त्याच्या आधी मी जो 10-12 वर्ष सोबतीचा करार करतोय, ही सगळी पेशन्सची काम आहेत. ठेहराव, शब्दांची आवड लावणे, भावना वगैरे या गोष्टी ज्या म्हणजे कापरासारख्या उडून चालल्या आहेत, त्या परत त्यांना बोलावणे, लोकांना त्याच्याकडे खेचणे, ह्या सगळ्या पेशन्सच्या गोष्टी आहेत. आता हे तर मी गेली 10-12 वर्ष मी म्हणजे वैभव मुळे मी मराठीकडे आलो ऍक्च्युली. नाहीतर मी फक्त उर्दूचा माणूस आहे खरं सांगायचं तर त्याच्या आधीची सगळी वर्ष मी उर्दूच करत होतो. तेव्हाही मी अनेक प्रोग्राम्स केलेले होते बघा. आता परत ही 10-12 वर्ष झाल्यानंतर आता परत मी माझा गझल शुदा नावाचा कार्यक्रम सुरू केलाय. तर आता मी त्याच्यात असं करतोय की मला त्या घिस्यापिट्या गझल मी गाणार नाही असं मी ठरवलंय. कारण एक तर तुलना ही तुमची कोणाबरोबर होत असते ह्याची जर तुम्हाला कल्पना असेल तर तुम्हाला काही दिवसांनंतर ती नको आता व्हायला, असं वाटायला हरकत नाही खरं म्हणजे. आता किती दिवस तुम्ही माझी मेहदी हसन बरोबर तुलना करणार, गुलाम अली बरोबर, जगजीत बरोबर, कोणाबरोबर तुलना चालली माझी? आपण त्या म्हणजे ते गल्लीतही फिरकत नाही होत अजून अशी तुम्ही. म्हणजे एवढं तुम्हाला अजून वाटतं की मी नाहीये? नाही वाटतंय ना, मी आहेच तसं. तुम्ही तसं नसतं ते म्हणजे त्यांनी एक घेऊन ठेवलेली जागा, पेहलावा तुम्हाला आयुष्यभर पुरतो. मग तुम्ही कल्पना करा एक, आणि ते हर मैफिलीत वेगळं गातात. आता तुम्ही काय करणार? अशी जर अवस्था असेल तुमची तर त्याच्यापेक्षा तुम्ही असं करा की आता जसं मला एक सोबतीच्या कराराने दिलं, काय दिलं की मी माझी गाणी गाऊ लागलो, त्याचा मला आनंद आहे. आता मी दुसऱ्याची गाणी गात नाही, माझं गाणं मी कसंही गाईन असं असतं. तसंच आता गझल शुदामध्ये ह्या माझ्या चाली आहेत, मॅक्झिमम माझ्या चाली आहेत. मला दुसऱ्या कडवीची चाल बदलावीची वाटली आयत्या वेळेला, मी बदलली करू शकतो. पण ह्याच्यात मला आनंद असतो. आणि ह्या सगळ्यातून तुम्ही शांत चित्ताने लोकांना बसवून गझलकडे ओढून आणायचं आहे, हा पेशन्सचं काम आहे. ह्याला तुम्ही आता माझ्या समोर 50च लोक आहेत का, 500 लोक आहेत का, ह्या कशाचाही विचार न करता प्रोग्राम करत राहणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कन्सिस्टन्सी. फक्त अर्निंग ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. त्याच्यात पैसे मिळवणे वगैरे या गोष्टीचा विचारच करायचा नाही. एक निखळ आनंद मिळतोय, समाधान मिळतंय, हे जास्त ते करायचं. तर ती लोक तुमच्याकडे बघायला लागतील थोड्या दिवसांनी. मगाशी तुम्ही म्हणालात की एक जागा घेण्यासाठी म्हणून, म्हणजे ती जागा अजून आहे आयुष्यभरासाठी पुरेल अशी तुमची एखादी जागा जी लोकांना आवडली आणि त्याच्यासाठी एक रिपीटेड ऑडियन्स येतोय, किंवा काही लोक सतत येऊन तुम्हाला सांगतात की हे फार छान होतं, याच्यासाठी आम्ही आलो, असं झालंय का? असं म्हणजे आता ह्या बघायचं झालं तर जागा म्हणजे मगाशी मी वेगळ्या म्हटलं, तुमचा हे वेगळं आहे. परंतु तुमची एखादी आवडलेली गोष्ट असं जर म्हटलं तर आत्ताच मी सोबतीच्या कराराचा उल्लेख केला, त्याच्यात बाबा आता ही तुझी आठवण टाळली पाहिजे, लोकांना आवडलंय, ते जबरदस्त घेतात डोक्यावर. पण गझलचा प्रोग्राम माझा उर्दूचा आहे म्हटल्यानंतर लोक मला माझ्या दिले नादान या चालीची आठवण करून देतात, किंवा किन लफ्जों में इतनी कड़वी इतनी कसीली बात लिखूं या आठवण करून देतात. मी कुठेही गेलो तरी ह्या 2-3 गझल ज्या आहेत त्या आता लोकांना माहिती झाल्यात. कहा था किसने तुझे आबरू गवाने जा, ही लोकांना माहिती झालेली आहे. तर हे लोक फरमाईश करतात, म्हणजे ते ऐकण्यासाठी म्हणून येतात. म्हणजे लोक मुद्दामून गझलच्या कार्यक्रमाला यायला लागलेत आता, असं आपण येतात. म्हणजे तुमचा गझल शुदा असेल, सोबतीचा करार असेल, अर्थात सोबतीच्या कराराचा आणि गझल शुदाचा ऑडियन्स वेगळा आहे, प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. सुखन आता तुफान गाजतंय, गझल वरतीच आहे, गझल गराज असेल. म्हणजे आता ऐकायला यायला लागलेत रिपीटेडली की गझलचे कार्यक्रम आहेत. खरंच सुगीचे दिवस आलेत का गझलला? होय, म्हणजे ती जात आली होती गझल कुठेतरी. एक खूप मोठा महोत्सव
होतो, म्हणजे मी नाव घेऊ नाही घेत, परंतु एक खूप मोठा महोत्सव होतो एका मोठ्या शहरामध्ये. तर तिथे फिल्मी गायकांना बोलवून सिनेमाची गाणी गायला लावेपर्यंतची वेळ आलेली होती अक्षरशः. गझलचा महोत्सव आहे 2 दिवसांचा, आणि त्याच्यात असं करावं लागतं कारण लोक आली पाहिजेत ना. पण हा तो काळ होता आणि हा आताचा काळ आहे की तो काळ नाही, आत्ताच चाललंय तिथे असं. बापरे. आत्ताच चाललंय. फक्त आत्ता अशी गंमत झाली की एका बाजूला हे पण चाललंय आणि एका बाजूला ही नवीन नवीन जी मुलं येतात, किंवा आम्ही नवीनच आहोत, तर आम्ही जे आहोत हे आम्ही गझलचे प्रोग्राम करायला लागलोय आणि त्याला लोक येत आहेत. लोक लिहायला लागलेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर. ते ऑर्कुट होतं ना, ऑर्कुट, एक अकाउंट होतं, हा, तेव्हापासनं कविता लिहिणाऱ्यांचे ग्रुप्स तयार व्हायला लागले. मग माझ्या असं लक्षात यायला लागलं की आत्ता काय होतंय हे, की किती लोक मीटरमध्ये लिहू शकतात ह्याची आधी पहिल्यांदा गणना सुरू झाली. 1000, 2000, 5000, 18000 असं खूप लोक लिहितात मीटरमध्ये. मग तिथे तितक्या त्याच्या कविता वगैरे पडलेल्या असायच्या. तेव्हा गझलला एवढा हे नव्हता, आणि ते सगळे कवी एकमेकांना शिव्या घालायचे. कोणाला काही लिहिता येत नाही असं सगळ्यांचं तिथे हे असायचं. किंवा कोणी बाहेर भेटले तर तो काय लिहितो, ती काय लिहिते, असंच असायचं. कोणी कोणाला छान नाही म्हणायचं. मग अचानक फेसबुक आलं. मग हळूहळू तिथे कविता असायच्या, मग तिथे हळूहळू त्याचं रूपांतर त्याचं गझलांमध्ये झालं. आता मीटरमध्ये गझला म्हणजे इथेही तेच परत मीटरमध्ये लिहिता येतं. गझलचं वृत्त समजून घेऊन लोक लिहितात. अशांची संख्या पण खूप प्रचंड, म्हणजे अति प्रचंड आहे. तरुण वर्ग जास्त आहे प्रचंड. म्हणजे माझी जी फ्रेंड लिस्ट असेल तर त्याच्यातले निम्मे लोक कवी असतील आणि ते सगळे गझल लिहिणारे असतील. तेव्हा मी म्हणतो की इतकं सोपं आहे गझल लिहिणं. नाही, ते मला लिहिण्यातलं काही कळत नाही. मला त्यातल्या त्यात हे बरं आहे का एवढं कळेल फार तर, म्हणजे. पण दुसरा आता मी त्याच्यात आनंद मानतो की हा ठीक आहे, गझलचे वेगळे वेगळे मीटर समजून लोक लिहायला लागलेत, हेही नसे थोडके. क्वालिटीचं नंतर बोलू, पण निदान आता सुरू तर झालंय. अजून त्यांच्या 50-60 वर्षी तरी का होईना त्यांचं काही नाही काही छान व्हायला लागेल. तेवढे पेशन्स हवेत, पण की आता सुरुवात केली हे शेवटपर्यंत टिकायला हवं. होय. माझ्या कधी कधी मनात येतं की पूर्वी एखादा कवी असायचा, मग त्याला कवी आला रे कवी आला असं म्हणतात, मग घाबरतात सगळे असं. मग तो एखादी शबनम लावलेला अशी ती दाढीवाला, आणि ते असे एक चित्र असायचं चित्र कवीचं, तो यायचा आणि मग तो कवितेची चोपडी उघडेल की काय म्हणून सगळे पळून जायचे वगैरे, असं सगळे पूर्वी होतं. पण तो एकटा असायचा कुठल्या तरी ग्रुपमध्ये. आता तुम्ही फेसबुक उघडलं की 1,00,000 कवी समोर उभे राहतात, तेव्हा कुठे पळून जाणार तुम्ही, असं मला वाटतं. या अशा एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये सुद्धा जी जुनी गझल आहे, गाजलेली गझल आहे, किंवा ज्या गझल म्हणजे एखाद्या ओळीला चाल देऊन ही पोचवावी वाटते लोकांपर्यंत, असं अजूनही वाटतं. म्हणजे ह्या गर्दीमध्ये एवढ्या अशा येतात समोर नाही, फारच नाही. ते लिहिणं, मी म्हणाले तसं की फक्त लिहिणं व्हायला लागलं. हा, म्हणजे ते म्हणजे आपण खरंच नाही सांगतायत मला त्याच्याविषयी काही. काय होतं की तुम्ही फारच, एक तर भाषणबाजी खूप असते, मग ती राजकीय गझल, जातीय गझल, धार्मिक गझल, शेतीची गझल, ग्रामीण आणि शहरी वगैरे त्या सगळ्याची गझल, अशी पण याच्यात कुठे गझल नाहीये असं. ते फक्त वृत्त आहेत ती, आणि सगळं. मला त्या वृत्त आणि वृत्तीची काही आता इथे करायची नाही, पण त्याच्यात कुठे गझल नाहीये हे म्हणावं असं काही वाटत नाही, हे सांगावं असं काही वाटत. म्हणजे वाचलं, पुढे गेलं, संपलं, इतकं. छे मला तिथे दिसलं तरी ते मी स्क्रोल करतो. आता मला एकतर काय झालं, मी खूप वाचायला लागलो, आणि एकतर मी प्रायव्हेट कंपोजिशन्स गातोय स्वतःची असं म्हटल्यानंतर मला प्रचंड रिक्वेस्ट यायला लागल्या, आणि त्या सगळ्या कवींच्या होत्या.
मग त्या कविता तुमच्या नकळत तुम्ही वाचायला सुरुवात करता. तुम्ही इच्छा नसते म्हणून ते दिसतं आणि तुम्ही वाचता काहीतरी. आणि मग पुढे मला असं व्हायला लागलं की मला कविता कळतच नाही झाली आता. इतक्या कविता मी वाचल्यात आतापर्यंत अशा की मला आता कविता कळत नाहीशी झाली की ही बरी म्हणायची, याला काय वाईट म्हणायची, काय म्हणायचं याला. कारण पॉप्युलर काय होईल सांगता येत नाही. बरोबर ना? खरंय, अगदीच. हे पॉप्युलर झालं असं तुम्ही म्हणू शकता आणि तुम्ही अच्छा असं होतं. म्हणजे एक कुठली तरी अशी शालीन गझल आहे की जी तशीच पडू नये. आणि अशाही खूप असतील, म्हणजे त्याच्या कमी आहेत त्याच्या, पण त्या खूप आहेत असं. आणि हे जे काही आहे त्याच्यात अच्छा हे पॉप्युलर झालं, बर ठीक आहे असं वाटतं. म्हणजे इतकं बोलून ते मुक्त छंदातलं मी मगाशी म्हणाल तसं की तसं लिखाण फार व्हायला लागलंय आजकाल. हे मला माहिती नाहीये. माझ्या समोर जे येतं ते सगळे गझलकारच असतात. माझ्या समोर एकही मुक्त छंदवाला आलेला नाही माणूस आजपर्यंत. माझ्या कुठल्याही माझ्या अकाउंटवर बघा तुम्ही फ्रेंड लिस्ट मध्ये मुक्त छंदवाला माणूस नाही. सगळे गझल लिहितात. ती नीट नेटकी गझल लिहिणं किंवा ते तसं येत नाहीये, पण गझल लिहितात एवढं नाही. त्याला नीट नेटकी म्हणजे काय आणि गझल म्हणजे काय असं काय असं काही नसतं. हा म्हणजे तुम्ही त्या काय कायद्यानुसार काहीतरी कविता लिहिलेली आहे. मी आता उदाहरणार्थ वैभव सांगतो तेच उदाहरण आपण घेऊ की तो म्हणतो भुजंग प्रयात म्हणजे काय, तुझे काय बाई तुझे ठीक आहे, तुला जाचऱ्याचा कुठे जाच आहे. म्हणजे झालं का हे भुजंग प्रयात झालं का, ही काय कविता आहे का असं तो म्हणतो ना. म्हणजे तुम्ही जसं काही ह्याच्यातच बोलत असता, वृत्तातच बोलत असता, मग ही कविता नाही होऊ शकत. मग तसंच ह्याच गोष्टी कविता म्हणून जर समोर यायला लागल्या आणि त्यात करून ते रिलेशनशिप हा एक महा डोक्याला ताप असलेला एक गझलेचा प्रकार आहे. तू मी सतत तुम्ही, इतकं डोकं फिरून जातं त्या गझल वाचताना. ह्याच्यातून तुम्ही थोडे बाहेर पडून थोडस काहीतरी झरे, काहीतरी धबधबे काहीतरी बघा की काहीतरी दुसरं काहीतरी बघा वेगळं, रेल्वेचे रूळ बघा, काहीतरी बघा वेगळं बघा, तुम्ही बसणं बाजूला जा असं सांगावं असं वाटतं मला या सगळ्यांना. म्हणजे बाय चॉईस तुम्ही एकांत वासात गेलं पाहिजे आणि जरा स्वतःला झोकलं पाहिजे, तेव्हा काहीतरी बाहेर येईल चांगलं कन्स्ट्रक्ट. मला जावेद अख्तरांची आठवण झाली आहे तुम्ही म्हटल्यानंतर. जावेद अख्तर सांगत होते त्या एका असंच हे रील्स तुम्ही मग म्हणालात ना, रील्स कधी कधी अशी उपयोगी पडतात. ते म्हणाले की 25,000 कविता पाठ पाहिजेत तुमच्या. बापरे. तेव्हा कुठे तुम्ही त्याच्यानंतर मग लिहिण्याचा विचार करा तुम्ही असं ते म्हणाले. म्हणजे हे स्वतःला झोपणं आहे की तुम्ही काय इतकं जेव्हा तुम्ही पाठ कराल, वाचाल जेव्हा तुम्ही सगळं, त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी ते लिहिण्याची खरी ही मिळेल, ताकद मिळेल. हे काय मी एक मुशायरा बघितला आणि मला परवा उद्यापासून आता मी गझल कशी लिहितात ते मी शिकायला सुरुवात करणार आहे. आणि मी आता बघ मी तुला दाखवतो, मला जमलं. हे बघ, ही पहिली ओळ, ही दुसरी ओळ आहे दोन्ही ठिकाणी आहे, बरोबर, बघ झालं माझं. असं करून अशी गझल कशी काय होऊ शकेल ती? तुझ्याकडे काय सांगायला, सांगणार काही नाहीच आहे तुझ्याकडे. असं होत चाललेलं दिसतंय मला. मी लिखाणाबाबतीत बोलण्यासाठी फार चुकीचा माणूस आहे खरं सांगायचं तर, पण शेवटी मला गायचं असतं ना. मी जसं म्हणाले की शब्द ते बांधावेत, गावेत, हे वाटण्यासारखे शब्द तरी समोर यायला हवेत. हो, ते वाटायला तरी तेच म्हणतोय नाही. त्यामुळे मी नाही काही निवडत नाही आणि मी काही गात नाही. मी आता हा जो गझल सुद्धा करतोय हा अजूनपर्यंत तरी, म्हणजे मी आता समकालीन लोकांच्या गझल पण त्याच्यात घेणार आहे, ज्या मला आवडतात, काही लोक आहेत, पण मी उस्तादांच्याच गझल मी त्याच्यात जास्ती समाविष्ट करतो, कारण त्याच मला जास्ती आनंद देतात गाण्यासाठी सांगण्यासाठी. बेसिकली मला चाल उत्तम आहे म्हणून ती गायला आवडते असं माझं होत नाही. माझं वैयक्तिक मत सांगतो. जर शब्द पोकळ असतील आणि मी शब्द सांगत असताना लोक हल्ले नाहीत
तर माझ्याच पोटात गोळा येतो की आता मी काय करू, असं माझंच होतं. ही चाल छान आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण मी सांगतोय शब्द तुम्हाला आणि ते तुम्हाला कळलेच नाहीत किंवा आवडलेच नाहीत किंवा पोचलेच नाहीत. मी इथे जीव काढतोय माझा ते पोचवण्यासाठी तुम्हाला, आणि तुम्हाला ते पोचत नाहीयेत. हा किती मोठा डिफरन्स आहे. साधं सरळ एक गाणं गाऊन जाणं आणि गझल पोचवण्यासाठी ती गाणं, ती धडपड आहे ह्याच्यामध्ये. हो, अर्थातच. असं आहे की असं प्रत्येक गाणंच खरं म्हणजे पोचवलं गेलं पाहिजे असं नाहीये. आहे आहे. आहे. ओके. तुम्ही कुठलंही गाणं घ्या ना, श्रावणात घननिळा बरसला, हे जरी गाणं गायचं असलं तर ते खरं म्हणजे शब्दांच्या अँगलने पण तसंच पोचवलं गेलं पाहिजे. गझल पण पोचवली गेली पाहिजे. नाट्यगीत हे एक मात्र अशी गोष्ट आहे की त्या काळी पण शब्दांकडे फार लक्ष न देता गायली गेली. म्हणजे ते पुलंचं उदाहरण, मदविलसित नदगता पंकयुता मुखमलिना धना, ह्याच्यातून काय सांगायचंय त्यांना, आणि हे त्या काळातल्या लोकांना तरी समोर कळत असेल का, किंवा त्याचा आपल्याला अर्थ कळला म्हणून त्यांना आनंद होत असेल का ते नाटक पुढे जाण्यासाठी त्याचा उपयोग होत होता, ह्याच्यातलं आपल्याला काहीच कळत नाही. परंतु हे जे प्रत्येक गाणं आहे भावगीत असं म्हटलं तर भावगीत म्हणजे काय, मग ते भावांसकट कसं गायचं हे तर मोठे मोठे लोकांनी गाऊन ठेवलीच आहेत, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण गझल पण तशीच गायली पाहिजे, गझल तशीच गायली पाहिजे, भावगीत तसंच गायला पाहिजे, भक्तिगीत तसंच गायला पाहिजे, सगळ्या त्या गोष्टी तशाच गायला गेल्या पाहिजे पोचवण्यासाठी. हो. तुम्हाला आनंद होतो म्हणून तुम्ही चाल गाता असं नाही, मग मी शब्द कसे म्हणेन, मला असं होतं का शब्द बरोबर आहे असं असेल, असं करून कसं चालेल. हे दोन्हीही तेवढंच ताकदीचं पाहिजे, 100% दोन्हीकडे पण. होय, शब्द पण तेवढे, चाल पण तेवढे, आणि गाणं म्हणजे गायकी पण तेवढीच. सगळं एकत्र कॉम्बिनेशन झालं तर ते तेवढं, तर त्याचा असर होतो. असं कितीदा गायला मिळालंय का तसंच गातात तुम्ही की हे तिन्हीही एकत्र आहे? नाही, मला चांगला कवी भेटलाय माझ्या बरोबरचा. आणि दुसरं मी आजपर्यंत ज्या शायरांना निवडलंय ते सगळे मला हेच मी गाणार असंच मी निवडलंय. त्यामुळे जरा थोडा कमी आहे पण गाऊ असं मी केलंच नाही कधी. त्यामुळे मला त्याच्या पद्धतीने गावं लागतं. आणि म्हणजे कधी कधी तुम्हाला हे करावं लागतं कारण तुमचा व्यवसाय असतो वगैरे, अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यानंतर त्या गोष्टी परत कधी गायला जात नाही. जे तुम्ही वारंवार गाता ते तुम्हाला आवडलेलंच असतं. आणि गझल गाणं आजची तरुण पिढी या सगळ्यांच्या बाबतीत हे लागू पडेल असं आपण म्हणूयात की जसं तुम्हाला गायचं आहे किंवा जे शब्द तुम्हाला पोचवायचे आहे ते तेवढ्याच ह्याने आले तर ते पोचतील, तर ते तिथपर्यंत जातील, हे सगळं होईल किंवा व्हावं असं आपण म्हणूयात आजच्या तरुण पिढीच्या बाबतीत. पण ज्यांना मुळातच गझल फार विशेष समजत नाही पण समजून घ्यायची इच्छा आहे म्हणून ते कार्यक्रमाला येतात, अशा लोकांसाठी म्हणून जरा समजेल असं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं सोपं असं काही गायलं जातं का? गझल प्रत्येकच अवघड असते का समजायला, की त्याचे अर्थ समजावून सांगावे लागतात असं काही? नाही, असं नसतं काही. तुम्ही मराठी असाल तर मराठी गझल तुम्हाला जास्ती पटकन कळेल. एक होकार दे फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको, आता समजलंच पाहिजे लोकांना. पण मराठीतले जड शब्द असलेले असं मला आता काही सांगता येणार नाही पटकन, परंतु ते समजून घ्यायचं असेल तर बाबा तुमचं मराठी चांगलं पाहिजे, त्या पद्धतीची मराठी तुम्ही शिकलेले आहात का, तुम्ही घरात बोलता का, तुम्हाला तसा शब्दसंग्रह तुमचा आहे का, ते एक वेगळं. उर्दू असेल तर उर्दू ची जाण पाहिजे वगैरे असं म्हणता येईल आपल्याला. ती असेल तरच तुम्हाला ते कळतं. परंतु सोपं जर तुम्ही देत राहिलात, म्हणजे हे जे आहे सगळं सोपंच आहे की आता आम्ही जे गातोय ते त्याच्यात कठीण काय आहे.
ते डीप आहे म्हणजे काय हे समजायला त्याला कवितेचा हे पाहिजे समज. त्याला गझल समजणे असा विषय नाही. दुसरी गोष्ट, गझल समजणे हा जो विषय आहे तो दीड मिसऱ्यानंतरची होणारी जी धमाल आहे ती समजणे, ह्या गोष्टीसाठी गझल गायक बोलला पाहिजे. नुसतं गायचं नाही तर संवाद साधणं. मी तुम्हाला एक उर्दू मी माझ्या हर प्रोग्राम मध्ये हे उदाहरण देतो म्हणून सांगतो तुम्हाला की हंस के बोला करो बुलाया करो आपका घर है आया जाया करो अशी गझल आहे. तर त्याच्यात हद से बढ़कर हसीन लगते हो, हद से बढ़कर हसीन लगते हो हे स्टेटमेंट झालं की हद से बढ़कर हसीन लगते हो. और झूठी कसमें जरूर खाया करो असं म्हटलेलं आहे. तर झूठी कसमे असं म्हटल्यानंतर पुढे काय येईल बरं, ह्याचा सस्पेन्स तयार करण्यासाठी हद से बढ़कर हसीन लगते हो हे जास्ती वेळ म्हणत ठेवतो गझल गायक. मग झूठी कसमे हे जास्ती वेळ म्हणत ठेवतो आणि जरूर खाया करो हे नंतर एकदा ते म्हणतो. अशा पद्धतीने गझल गावी, अशा पद्धतीने गझल गायली जाते. अशा पद्धतीचं वातावरण आपल्याकडे नव्हतं, कारण गझल आपल्याकडे फार कमी गायली गेली तशी. की हा त्याच्यानंतर असा एक दीड मिसऱ्यानंतर अशी एक गंमत असते बरं, असं सांगणार. हा म्हणजे हे सांगून ते थोडक्यात काय ते करायला पाहिजे. नुसतं मला मस्त आशाबाईंची गझल म्हणणार आता असं करून त्याचं म्हणजे कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी ते खिळवून ठेवणं म्हणूयात किंवा जे समजायला थोडीशी मदत करणं हे करायला हवं. तर ते म्हणजे सगळ्यांनी ज्यांना गझल गायची आहे, पोचवायची आहे, लिहायची आहे, त्यांनी पण खरं तर ऐकवत असताना हे सगळं व्हायला हवं. आतापर्यंत तुम्ही गझल गायलात, हे सगळं झालं, तुम्हाला खूप छान गुरु भेटत गेले, तुम्ही त्या गुरूंच्या समोर पण बसून गायलात, शिकत आलात, आजवर अनेक शिकलेला आहात, सगळं झालेलं आहे. पण अजूनही तुम्ही म्हणालात की मी पूर्ण झालेलं आहे, शिकतोच आहे. असं काय आहे की जे बाबा मला फार तीव्रतेने करायचंय किंवा करायचं होतं, ते करायचं राहिलंय आणि ते केलं तर कदाचित थोडं समाधान मिळेल की मी काहीतरी करू शकतो? नाही, मला करायचं होतं आणि मी अजून करू शकलो नाही असं वाटणं एवढं माझं वयच नाहीये. मी अजून खूप लहान आहे आणि मला अजून खूप करण्यासारखं काही आहे. मी त्याचा अभ्यास करतोय आणि ते कधीतरी एकदा आत्ता जमलं की काय असं वाटतं, असं कधीतरी वाटेल. आणि म्हणजे माझ्या सगळ्या आजपर्यंतच्या जेवढे म्हणून काही गुरु असतील त्या सगळ्यांनी सांगितलंय की गझल ही खूप उशिरा येते. आता ती उशिरा येते म्हणजे काय, तर तुमचे मोठ्या मोठ्या शायरांनी लिहिलेले त्यांचे अनुभव आहेत, ते त्यांच्या कुठल्या वयात लिहिलेले आहेत किंवा तो 40व्या वर्षी कुठल्या वयाचा होता मनाने लिहिणारा माणूस, हे एक वेगळं असतं. मैं ख्याल हूं किसी और का मुझे सोचता कोई और है, ही गझल 40व्या वर्षी का 35व्या वर्षी काहीतरी त्या माणसाने लिहिली आहे समजा, ते वेगळं. तो त्या ह्याने लिहिलं. तुझ्या आयुष्यात तुझ्याकडनं ते प्रेझेंट होणं नावाची जी गोष्ट आहे, ते मी ह्याच्यातल्या विविध गाण्याच्या वेगळ्या वेगळ्या जागा घेऊन मी तुम्हाला मैं ख्याल हूं किसी और का मुझे सोचता कोई और है असं दाखवतोय का. मला आता कळायला लागलं की मैं ख्याल हूं किसी और का मुझे सोचता कोई और है, सरे आईना मेरा अक्से पसे आईना कोई और है, हे तुला कळायला लागलं का, आणि ते तुला कळायला लागल्यानंतर ते तुला सांगायला यायला लागलं का, ते तुझ्या तोंडात बरं दिसतंय का, इतकं सगळं व्हायला वेळ लागतो, खूप वर्ष लागतात. जसं म्हणतात आज जाने की जिद ना करो, हे आज जाने की जिद ना करो का सगळ्यांना आवडणारं गाणं. अगदी म्हणजे कोणीही छोटं पोर सुद्धा तुम्हाला आज जाने की जिद ना करो म्हणतात. परंतु मला माझ्या एका गुरून सांगितलं सोपं नाहीये ते गाणं, 60व्या वर्षी येईल तुला असं. आता का 60व्या वर्षी येईल बाबा ते असं, तर ते तुम्ही हळूहळू त्या गाण्याकडे बघत जाल. जर तुम्ही फरीदा खानमचा तो जो एक व्हिडिओ बघितला, त्या मला वाटतं
कुठला तरी शो आहे त्याच्यात, त्यांना ते एकटे बसले तशा आणि त्या नुसत्या आज जाने की जिद ना करो म्हणतायत. त्यांचं जे वय आहे आणि त्याच्यात जे त्यांच्या तोंडून बाहेर पडतं आज जाने की जिद ना करो, तेव्हा कळतं की हा हे आपण म्हणण्याची गोष्ट नाहीये असं कळतं. त्यामुळे ते यायला अजून वेळ असतो जे आणि तो कायम दरवेळेला म्हणजे गझल आजपर्यंत काय सांगत आली आहे तर तुम्हाला हे इथे आहे असं वाटतं जेव्हा ते खूप लांब गेलेलं असतं. अशा पद्धतीने गझल आपण सांगत आली आहे. गझलच हीच गझल आहे ऍक्च्युली की चलते रहो चलते रहो. आणि चलते रहो म्हणजे मग कधीतरी एकदा मंजिल येईल आणि मग मी त्याच्यावर उभा राहून नाचेन वगैरे असं नाहीये. मी त्या मंजिल की तरफ जब जाऊंगा तब ऐसा दिखेगा की मंजिल अजून पर्यंत लांब चालली आहे, अजून तितकीच लांब गेली आहे आणि हे चालत राहणे हीच गझल शिकवते. त्यामुळे मी असं कधी म्हणणार नाही की ते मला कधीतरी मिळेल वगैरे. ते माहितीच नाहीये कधी मिळेल किंवा मिळेल चालायचंय मला हे एवढं माहिती. त्याच्याकडे फार त्या दृष्टीने बघायचं नाही कधी हे मिळेल असं. आपण सांगितलं लोकांना कळलं, मजा आली, मला मजा आली, बस. स्वतःबद्दल 2 ओळीत एखाद्या गझल मध्ये स्वतःला बांधायचं असेल तर मला ऐकायचे होते. काहीतरी 2 ओळी असतील की ज्या येतील. नाही हा वा 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 आता मला चमकून गेलं. हा जो टी शर्ट दिलाय आपला जो कुर्ता दिलायत ना हेच माझ्या फेसबुकच्या तेवढे त्याच परतवे खुर से है शबनम फना की तालीम मैं भी हूँ एक इनायत की नजर होने तक. क्या बात आहे. हा बस एवढंच आहे. धन्यवाद. खूप छान वाटलं. थँक्यू. आपण ज्यांच्याशी बोललो ते सुप्रसिद्ध गझलकार दत्तप्रसाद रानडे. खूप छान गप्पा झाल्या त्यांच्यासोबत. आमचा हा पूर्ण गप्पांचा कार्यक्रम तुम्ही पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.